या प्रकारे त्या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहे, त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. हा माझा मूळ प्रश्न आहे. तर तुम्ही जन आंदोलन करणार, कशा प्रकारचं असेल जन आंदोलन? आंदोलन आम्ही उपोषण करू लोकशाही पद्धतीने, जे करता येईल, किंवा आम्ही उद्या जाऊन एसपी कलेक्टरला भेटू आणि उपोषण करू, याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून. माझ्या 15 करोड़ रुपए जमा किए, तो ये क्या फायदा पहुंचाने वाले थे? नहीं, ये ऐसा होता है कि ये जो कमेटी के अध्यक्ष है, इनके पीए पहले जाते हैं कि भाई आप हमारे को इतना पैसा दे दो, नहीं तो हम आपके लफड़े निकालेंगे। और उसमें क्या होता है, कमेटी बड़ी होती है, इसके अंदर IAS IPS अधिकारी रहते हैं और उनके सामने साक्ष्य होती है। यहाँ पहले क्या होती है, कमेटी जाके चेक करती है और फिर उनके वो नोटिस भेजती है, और वो नोटिस देने के बाद मंत्रालय के अंदर इसकी साक्ष्य होती है, और उस साक्ष्य में अगर कोई अधिकारी पकड़े गया तो इमीडिएटली वो कमेटी को अधिकार होते हैं कि उसको सस्पेंड करने की या डिबार करने की। तो ऐसा एक प्रकार का माहौल जमा करके उन्होंने पैसा जमा किया। हे बघा, जालन्यामध्ये जेव्हापासून मी माजी आमदार झालो तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या लोकांच्या प्रॉपर्टीवर कब्जा झाला ते मी नाव सांगतोय. एकतर आबड परिवारच्या, तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्याच्यावर कब्जा झाला. वहीद म्हणून त्यांनी कब्जा केला आणि वहीदने कोर्टात लिहून दिला, एक चेक बाउन्स झाला की मला जेवायला पैसे नाहीये, मी कशा भरणार, ते पण आमच्याकडे आहे. पण आता मी काढणार होतं, पण नंतर काढायचं होतं, पण तुम्ही म्हटलं तरी मी आता एक थोडा देतो, नंतर आणखीन बोलतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर भोकरदन नाक्यावर अग्निहोत्री म्हणून व्यक्ती होता, त्याचा एकूण 19 एकर होतं. त्या 19 एकरवर ते शिवसेना शिंदे गटाचे खोतकरचे राईट हँड फिरोज लाला तंबोली यांनी कब्जा केला. कब्जा केल्यानंतर तडजोड झाली आणि तडजोडमध्ये पोलीस विभागाचा एक मोठा अधिकारी तिथं होता आणि तडजोडीमध्ये 7 एकरवर त्याला देण्यात आले. ते इलिगल आहे, बोगस PR कार्ड घेऊन ते कब्जा केला. मूळ माळाचा त्याचा वाद झाला. मग त्या वाद अर्जुन खोतकरच्या घरी मिटवला गेला आणि त्यामध्ये एक मोठा पोलीस अधिकारी होता, तडजोड केली आणि 9 एकर फिरोजा दिला, त्याने दिले 7 एकर दिले. माझा प्रश्न येतो की लोकप्रतिनिधीने सेटलमेंट करण्याच्या मागे हे उद्देश की त्यांचा काही ना काही त्याचा हिस्सा असेल. हे 2 भाग झाले. तिसरा, लंके म्हणून माझे मास्टर होते, जे जैन स्कूलमध्ये क्राफ्ट टीचर होते, ज्यांनी आता रिटायर झाले. त्यांची एक जगा आहे, सिंधी काळेगाव आहे. तिथं त्यांचे बंधू, खोतकरांचे लहान बंधू आणि त्यांची टीम कब्जा केलेली आहे. वाटले सर मी लंके सरांचा नंबर देऊ शकतो किंवा लंके सर तुम्हाला याबद्दल बोलू शकतात त्याचं काय झालं. कादराबादमध्ये राहणारे अशोक मिसाळ, हे प्रतिष्ठित वाकरी, त्यांच्या जमीनवर रशीद नावाचा गुंडा बसलेला आहे आणि रशीदला कोणाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आम्हाला पेक्षा सर्वात जास्त माहित आहे की त्याचा आका कोण आहे. आपला अंबड रोडवर देशमुख म्हणून ग्रस्त आहे, त्याचा 2 एकर आहे. त्यात असेल ते इर्शाद म्हणून कोण वकील आहे, त्याच्यात 2-4-5 गुंठे असेल, पण पूर्ण 2 एकरवर त्याने कब्जा केला. आणि हा इर्शाद अल्फते ग्रुपचा आहे आणि अल्फते ग्रुप कोणाच्या आशीर्वादाने चालतो, आपल्या या जालन्याच्या आकावरच्या वरचीवर चालतो. त्याच्यानंतर सेंट मेरीच्या समोर जे ढाबे, त्यांच्या समोर फॉरेस्टची एकूण 10 ते 12 एकर लँड आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्याची बायको म्हणजे अर्जुन खोतकरचा मावस भाऊ आणि त्याचे नातेवाईक शिक्षक आहे, त्याला 20,000-25,000 पेक्षा पैसे जास्त भेटत, पण त्याच्या नावाने हा फॉरेस्टची जागा त्याने बळकवलेली आहे, एक शासनाची जागा आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद रोडवर इरिगेशनची एक जागा आहे, त्यात शिवसेना शिंदे गटाचे
एक नगरसेवक, माझ्याकडे आता फाईल येणार आहे, मी क्लिअर बोलत नाही, मी नावानं सांगू शकतो, माझ्याकडे आता फाईल येऊ लागेल, जस्ट आज माहिती जे मिळालं त्याने त्याच्यावर कब्जा केलेला आहे. म्हणजे मी पडल्यानंतर त्या गावात डेव्हलपमेंट तर राहिला, पण लोकांची प्रॉपर्टी, लोकांची संपत्ती हडपण्याचं काम चालू झालं. याच्यानंतर मला आणखी काही डॉक्युमेंट येणार आहे. जे मृत व्यक्ती आहे, जे मेलेले त्यांचे प्रॉपर्टी या आका आणि त्याचे बंधू एक कशा प्रकारे दुसऱ्या मित्राच्या नावाने किंवा नातेवाईकांना केलं त्याची यादी माझ्याकडे येणार आहे, मी तुम्हाला दाखवणार. म्हणजे आता प्रेस संपला, जसा सिंदूर संपला नाही होता तसा हा प्रेस संपलेला नाही, मी लवकरच ते पण तुम्हाला काढून दाखवणार आहे.